गुड न्यूज. या वर्षीचा मान्सून 5 दिवस आधीच म्हणजे 14 ते 20 मे दरम्यान अंदमानात दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. एकदा तो अंदमानात दाखल झाला की पुढे तो केरळकडे सरकतो आणि तिथून मान्सूनचं भारतभर आगमन होतं. भारतात मान्सूनच्या 2 शाखा आहेत. एक शाखा बंगालच्या उपसागरावरून पुढे बंगाल, बिहार तसंच ईशान्य भारतात पाऊस पाडते, तर दुसरी शाखा केरळ, कर्नाटक करत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून पाऊस पाडत जाते. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होतो. यावर्षी मात्र पावसावर अल निनोचं सावट कायम आहे. त्यामुळे मान्सून जरी लवकर दाखल होणार असला तरी सुद्धा पाऊस किती पडणार याचा अंतिम अंदाज येणं अजून बाकी आहे. कारण आयओडी म्हणजेच हिंदी महासागरातला अल निनो अजूनही तटस्थ आहे. नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि तुम्ही पाहताय उत्तर दक्षिण. दरवर्षी अंदमानात मान्सून 19 ते 22 मे दरम्यान दाखल होतो. यावर्षी मात्र तो 14 मे रोजीच दाखल होईल असा अंदाज आहे. त्यातही तो आधी दक्षिण अंदमानात येतो आणि नंतर राजधानी पोर्ट ब्लेअरला पोहोचतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे नंतर तो केरळकडे आगेकूच करतो. यावर्षी 25 ते 31 मे दरम्यान तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळच्या आगमनाची तारीख जर मान्सूनने पाळली तर महाराष्ट्रातही तो जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या मध्यावर दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार 10 जूनच्या आसपास तो तळ कोकणात तसंच मुंबईत दाखल होऊ शकतो. बहुतांश वेळेस महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन हे कोकणातूनच होतं, पण कधी कधी अरबी समुद्रावरनं वाहणारे मान्सूनचे वारे कर्नाटकातच रेंगाळतात आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे मात्र विदर्भात लवकर प्रवेश करतात आणि पाऊस पाडतात. अशा वेळेस कोकणापेक्षा विदर्भ बाजी मारतो. यावर्षी अंदमानमध्ये मान्सून लवकर दाखल झाला तर महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन विदर्भातनं होऊ शकतं. सद्यस्थितीत बंगालच्या तसंच अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असलेलं वातावरण तयार झालेलं आहे. भलेही त्यावर अल निनोचं सावट आहे, पण मान्सूनचा प्रवास थांबण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे यावर्षी मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक उष्णतेची शक्यता आधीच हवामान विभागानं वर्तवली आहे. मान्सूनवर अल निनोच्या सावटाची शक्यता गडद होत ती आता 61 ते 70% सरकत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. युरोपियन हवामान विभागानेही त्याची शक्यता 60% पुढे असल्याचं म्हटलंय. मागचं वर्ष हे आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलंय. त्याचेही रेकॉर्ड आता यावर्षी तुटण्याची शक्यता आहे. आताच विदर्भातल्या प्रमुख शहरातलं तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकलंय. देशातल्याच नाही तर जगातल्या सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्ये विदर्भातल्या चंद्रपूर, अकोल्याचा नंबर लागलाय. आता कुठे मे महिना सुरू झालाय, त्यामुळं पुढचा काही काळ किती तापमानाची नोंद होईल याची उत्सुकता आणि भीती दोन्ही आहे. अल निनोमुळे उष्णता तर वाढेलच, पण पावसाचं प्रमाणही असमान होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या शेवटी आपल्याकडे अल निनो सक्रिय होईल, पण त्याचा परिणाम जुलै-सप्टेंबरमध्ये अधिक जाणवेल. म्हणजेच जूनमध्ये पावसाचं प्रमाण सामान्य राहू शकतं, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीत पाऊस काढता पाय घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आतापासूनच सरकार सांगतंय. विशेष म्हणजे याच 3 महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. आपल्याकडच्या मान्सूनवर आणखी एका घटकाचा परिणाम पडतो, तो आहे आयओडी म्हणजेच इंडियन ओशन डायपोल. डायपोल म्हणजे फरक. याचा साधा सरळ अर्थ आहे हिंदी महासागरातील अल निनो. हा 3 प्रकारचा असतो: सकारात्मक, नकारात्मक आणि तटस्थ. जेव्हा हिंदी महासागराचा पश्चिम भाग म्हणजेच आफ्रिकेजवळचा भाग हा पूर्वेकडील भागापेक्षा म्हणजेच इंडोनेशिया जवळच्या भागापेक्षा अधिक उष्ण होतो, तेव्हा त्याला सकारात्मक आयओडी म्हटलं जातं. यामुळं चांगले बाष्पयुक्त वारे तयार होतात आणि भारतात चांगला पाऊस पडतो. पण जर याच्या उलट म्हणजेच इंडोनेशिया जवळचा भाग थंड झाला आणि आफ्रिकेजवळचा भाग उष्ण झाला तर त्याला नकारात्मक आयओडी समजलं जातं. त्यामुळे भारतात पाऊस कमी पडतो. आणि जेव्हा हिंदी महासागरातले दोन्ही भाग आफ्रिका आणि इंडोनेशिया हे उष्ण असतात तेव्हा त्याला न्यूट्रल आयओडी म्हटलं जातं. सद्यस्थितीत हिंदी महासागरातला आयओडी हा न्यूट्रल आहे. 1997 मध्ये अशाच सुपर अल निनोची शक्यता वर्तवली होती आणि झालंही तसंच होतं. पण हिंदी महासागरात पॉझिटिव्ह आयओडी तयार झाला. भारतात त्यातल्या त्यात मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला.
मुंबईत पावसाचे जे काही रेकॉर्ड्स आहेत त्यात 10 ऑगस्ट 1997 ला पडलेल्या पावसाचा समावेश आहे. त्यामुळेच यावर्षीही जगावर सुपर अल्निनोचं सावट असलं तरी सुद्धा आणि महादुष्काळाची शक्यता वर्तवली जात असली तरी सुद्धा सगळ्यांचे डोळे लागलेत ते हिंदी महासागरातल्या अल्निनोकडे म्हणजेच आयोडीकडे. तो न्यूट्रल अवस्थेतनं सकारात्मक झाला तर 150 वर्षात पडला नाही अशा दुष्काळाची जी शक्यता वर्तवली जाते आहे ती धूसर होईल. त्यामुळंच यावर्षी मान्सूनच्या सर्व रिपोर्ट्सकडे लक्ष असू द्या. आम्हीही तुम्हाला वेळोवेळी ते सविस्तरपणे दाखवूच. तुमचा अंदाजही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. अशाच सविस्तर रिपोर्टसाठी उत्तर दक्षिणला सबस्क्राईब करायला विसरू नका.